जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातंय ते अष्टविनायक पलाटपाडा संघाला. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत धाडली जाते. स्ट्रायकिंग कडे फलंदाज प्रवीण, नॉन स्ट्रायकिंग कडे फलंदाज राहतोय अजय. अजय बरफ, प्रवीण बरफ हे दोन खेळाडू गेलेत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर टीम. आजच्या दिवसातील महत्वपूर्ण मॅच दुसऱ्या फेरीतील ही मॅच होतोय. पहिला चेंडू राखण्याकरता प्रवीण परेड. पहिला चेंडू, पहिली विकेट. प्रवीण परेड करतोय चांगलं कसरत. विकेट थ्रू विकेट मिळवतोय, ब्रेक थ्रू मिळवून देतोय. कमांड दिसे योगेश आणि रुपेश या दोघांनी यायचंय. त्यांच्या 2,000 रुपयाचं पारितोषिक इथे जमा आहे. त्याच्यानंतर राकेशचे 1,000 रुपये आहेत. विनंती करतो राकेश प्लीज स्टेजवर या. पारितोषिक आम्ही लगेच वितरित करतोय. आदरणीय सन्माननीय संतोषजी शेलर साहेबांना विनंती करतोय राकेशला हे 1,000 रुपयाचं पारितोषिक वितरित करावं. मॅच कडे रवाना होऊया. प्रवीण परेड गोलंदाजी मार्गावर. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर इन टू द गॅप अँड दॅट्स अ 4 रन्स. हा आलाय चौकार. 4 धावा. सागर महेंद्र कांबळे नावाचा खेळाडू मैदानाच्या आत उतरलाय. महेंद्र कांबळे आमच्या जवळचे मित्र आहेत. चांगला स्फोटक असा खेळाडू आहे. कामन संघाच्या माध्यमातून सुद्धा हा चांगलं क्रिकेट खेळत असतोय. हो नक्कीच. मात्र त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला. त्याने जी मनइच्छा माफ करा चौकार आलेला आहे. त्याने इच्छा त्यांनी दर्शवलेली आहे. पुढचा चेंडू हो लोअर फुलटा चेंडू ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. मनगडाच्या सहाय्याने चांगला फटका अद्यावत केलाय. मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. एका धावनीची धावसंख्या 5. चांगली फलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते ती म्हणजे पलाटपाडा या संघाच्या मार्फत. हा खेळाडू बऱ्याच दिवसानंतर असोसिएशनच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती लागलेली आहे. पहिलंच यश संपादन केलं होतं प्रवीण याने. चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या फलंदाजाला बाद केलं होतं. मात्र त्यानंतर आपण बघू शकतो थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आता तर हवेची साथ उजव्या हाताच्या फलंदाजाला मिळेलच. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग कडे अजय बरफ. फोर्स केलं होतं चेंडूला. कोळ टपाचा चेंडू होता, खोदून काढला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एकच धाव मिळतोय. एका धावनीची धावसंख्या झाली ती 6. महत्वपूर्ण मॅच होतोय हा दोन्ही संघाकरता. नक्कीच दुसऱ्या फेरीचा मला वाटतं पहिला सामना आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की दुसऱ्या फेरीमध्ये आव्हान तिसऱ्या फेरीचा टिकवण्यासाठी प्रत्येकाला ही अस्तित्वाची लढाई आहे. आणि ती अस्तित्वाची लढाई ती जिंकण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असेल. चर्चा तर आपण करणार आहोत. सागर गोलंदाज तयार आहे. त्याच्याकडे तर पुढील चेंडू डावेशीच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बरोबर हुक केलंय. चेंडू सीमा रेषे पार. आर पार दमदार शानदार वजनदार चौकार. बघितलं या खेळाडूला अशा प्रकारचे चेंडू जर टाकले तर त्याच्यावर तो योग्य तो उपचार शोधत असतोय. नक्कीच सराव महत्वाचा आहे. सराव दररोज करत खेळाडू आणि त्याला टेनिस क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव आहे. चॅम्पियन क्रिकेट असो किंवा मग एक गाव एक संघ क्रिकेट असो, ओपन क्रिकेट असो, हा भरपूर क्रिकेट खेळतो. त्यामुळे नक्कीच त्याला थोडंसं सोपं जाते. हे धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 10. षटकातील आता शेवटचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. वाईड यॉर्कर चेंडू टाकलाय गोलंदाजाने आणि तो निर्धाव चेंडू निघून गेलाय. षटक संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना अष्टविनायक पलाटपाडा संघाची धावसंख्या आहे ती 1/10. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा भारतीय जनता पार्टी चषक 2021. छोट्याशा ब्रेक नंतर आपण वळूया. मी विनंती करतोय योगेश दळवी याला. योगेश दळवी, रुपेश लोखंडे हे दोन खेळाडू ज्यांनी मागच्या मॅच मध्ये रंगत आणली होती. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकण्याचा पराक्रम केलाय आणि त्यांची रोख रक्कम आमच्यापर्यंत जमा आहे.
लवकर या. योगेश दळवी आणि रुपेश दांडेकर. योगेश, खूप दिवसानंतर भेटलेत, आमचे मित्र आहेत योगेश, आणि एक चांगला व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातोय. रुपेश कडून सुद्धा आहे. व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय सन्मान्य संतोष शेलार मामांना विनंती करतोय, प्लीज पारितोषिक आपण वितरित करा. अनुक्रमे हे दोन चांगले खेळाडू दुधाई स्पोर्ट्स सागपाडा संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना दिसले. एकाने तर झंझावत दाखवला 38 या धावसंख्येचा, आणि दुसऱ्याने लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत. शेर अभी भी जिंदा आहे. फिटनेस योगेश दळवी याचा आपण बघितलाय. मॅच कडे वळूया. दुसरं षटक प्रगतीपथावर असतानाच गोलंदाजी मार्गावर गोलंदाज महेंद्र जाधव. महेंद्र जाधव आणि समोर फलंदाज तुम्ही बघताय तो अजय बरफ. हो, नक्कीच चांगली गोलंदाजी आहे. डावऱ्या हाताने गोलंदाजी करतो हा गोलंदाज. ओ, हा डावऱ्या हाताने गोलंदाजी, त्याचा आता हा स्वेर मारा लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड होतोय. चेंडू वळतोय, वळण मिळतोय चेंडूला. पण परशुराम पाटील यांच्या माध्यमातून इथं लगेचच इशारा आलाय वाईडचा. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर चांगला स्कोर थांबवायचा आहे. हा चेंडूला ऑन साइडला खेळला जातोय. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. राकेश याच्या आवाक्यापासून चेंडू दूर होता. फायदा उचलला गेला फलंदाजा करवी आणि 2 धाव मिळत आहेत. 2 धावण्याची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 13. ह्या मैदानावर सकाळच्या सत्रामध्ये असं वाटलं होतं की धावा हे येणार नाहीत, मात्र दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी तापली गेली. मैदानाच्या आत उतरणारा फलंदाज तापला गेला आणि मोठमोठे फटके सीमारेषे पलीकडे आपण बघितले. धावसंख्या 13. महेंद्र जाधव आता स्ट्राईक इनकडे फलंदाज अजय बरफ. अजय बरफ व्यक्तिगत 3 धावसंख्येवर खेळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे आणि पंच परशुराम पाटील यांचा वाईडचा इशारा आलाय. विशाल नाईक सर, परशुराम पाटील आणि मॉन्टी घोडेकर हे 3 पंच या स्पर्धेकरता आपल्याला लाभलेत, ज्यांच्या माध्यमातून चांगले निर्णय, चांगले डिसिजन ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. क्रॉस झालाय, आडव्या बॅटचा वापर, चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये. शतरक्षक तैनात आहे राकेश. फेकी येईपर्यंत 2 धाव पूर्ण केलेत. चांगले क्षेत्ररक्षण, फेकी खराब, सिंगल धाव मिळते, 1 धाव मिळते आणि एका धावणीची धावसंख्या झाली ती 15. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या सागर, आणि आता दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू टाकून चालत. आणि आता पुन्हा एकदा तोच फलंदाज ज्याने की अतिशय चांगली मोठी फटके माझी केली होती, तो फलंदाज आता स्ट्राईक वरती आलेला सर महेंद्र कांबळे. एक्सपिरियन्स, ज्ञानाची त्याच्याकडे असलेली शिदोरी, त्याचा अनुभव कामी पडतोय अष्टविनायक पलाटपाडा संघाला. घातक खेळू, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर. क्षेत्ररक्षक बघत राहिलाय. चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय षटकार. डबल ए कुळूस येथून हे बॅट येत आहेत, मात्र ही बॅट खास करून मागून घेतली हर्षद म्हात्रे. एक अतिशय चांगले क्रिकेटपटू आहेत, कर्णधार म्हणून त्यांना मी बऱ्याच वेळा बघितलेत साधारण स्फूर्ती कामन संघाचे, आणि त्याच्याकडून ही बॅट खास करून डबल ए ची मागून घेतली फलंदाज महेंद्र कांबळे याने. मॅजिक बॅट असेल काय? पुढचा चेंडू, ओहो, आता मात्र क्लीन बोल्ड यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने ते वाकवल्या. गॉन, विकेटचं पतन. धन्यवाद धन्यवाद डीजे. एव्हरी डे इज अ नॉट अ संडे. प्रत्येक दिवस हा रविवार नसतो, प्रत्येक दिवस तुम्हाला सुट्टी मिळत नसते. त्यामुळे आपण बघतोय की इथे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला हा रिव्हर्स अटेम्प्ट करायला जमणार किंवा नाही हे प्रश्नचिन्ह असतं. मात्र इथे चुकलेला अंदाज चुकला आणि बाकीचं काम चेंडूने चोख बजावला. येस, चेंडूला वळवलं होतं डावेशीच्या दिशेने गोलंदाजाने आणि चांगला वळणदार चेंडू बघितला आपण. फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने ते वाकवल्या. एका चेंडूवर षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा तीच कृती पाहायला मिळाली फलंदाज महेंद्र कांबळे याची. आणि खरं तर गुडलेन स्पॉटवर पडणाऱ्या चेंडूवर तुम्ही रिव्हर्सचा फटका व्यवस्थित अटेम्प्ट करू शकतात. धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 21. नवीन फलंदाज विजय बरफ. बॅकलिफ वर केली होती, खांदे वर नेले होते. चेंडू मिड ऑन क्षेत्रामधून जातो लॉंग ऑन क्षेत्रात.
बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जातात. फिटनेस हा क्रिकेट खेळाकरता फार महत्वाचा आहे मित्रांनो, आणि तो फिटनेस पाहायला मिळतोय. 2 धावा, 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 23. दोन्हीही जे खेळाडू आहेत ते सख्य बंधू आहेत आणि जुडवा आहेत, ट्विन्स ज्याला म्हटलं जातोय. अजय बरफ आणि विजय बरफ. मार्क वा स्टीव्ह वा इनसाइड आउट करून अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. चेंडू शॉर्ट गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर त्याची उंची मापली गेली या चेंडूद्वारे. 2 धाव पूर्ण आणि बघता बघता ही 3री धाव सुद्धा पूर्ण होतोय. दोघांमध्ये चांगला ताळमेळ, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय पाहायला मिळालं सागर. नक्कीच आता आपण बघतोय की दोन बंधूंमध्ये चांगली अंडरस्टँडिंग बघायला मिळते. षटक समाप्त झालं. षटक समाप्त झाल्याच्या नंतर धावसंख्या आपण बघू शकतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर किती झालेली आहे. तर नक्कीच आपण बघूया धावसंख्येकडे जाणार आहोत. मात्र त्या अगोदर जर बघितलं चांगली फटकेबाजी बघायला मिळाली. डीजे नवीन गोलंदाज किरण भुजड या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे. 3रं षटक मार्गस्थ होईल थोड्याच वेळात. आपण सरांकडे जाऊया, किती स्कोर झालेला सर? 2 षटक संपले सागर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपैकीवर धावा लागल्यात अष्टविनायक पलाटपाडा संघाच्या. 2 गडवा 26 धावा. 13च्या सरासरीने या 26 धावा अद्यावत केल्यात. बघूया उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकवण्या करता येत आहेत. या परिसरातील चांगले समालोचक आता भरपूर इम्प्रूव्हमेंट, भरपूर सुधारणा केलेली आहे. सागर माळी यांचा गोड आवाज आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अतिशय चांगली फलंदाजी. शेवटचा 1 षटक असेल हे सागर. यस, 3 षटकांचा हा सामना आहे, त्यामुळे आपण बघतो शेवटचं षटक असणार आहे. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये, अजय आणि विजय हे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. किरण गोलंदाजी मार्फते राईट आर्म द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती चांगल्या पद्धतीने येत नाहीये. लॉंग क्षेत्रात क्षेत्ररक्षक जातोय, स्ट्राईक एंडवरती थ्रो, मात्र तो थ्रो थोडासा अपुरा. परिणाम 2 धावा सहजतेने पूर्ण होतात. 2 धावेने धावफलक 28 या धावसंख्येवर. 3 षटकांचा सामना आहे सर. आपण बघतो की पॉवर प्ले कुठलाही नाहीये. यस, एलिमिनेशन बनवता आला नाही. एका षटकाचा आपण पॉवर प्ले बघितला होता, ज्याच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहिले होते. त्याच्यानंतर या चेंडूवर फलंदाजाला एलिमिनेशन करता आलं नाही, तरी सुद्धा 2 धाव मिळाल्या. धावसंख्या 28. नक्कीच किरण याचं हे वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा षटक. कट पुन्हा एकदा कॉट बँड विकेटची संधी चुकली आणि हा लॉंग स्टॉक बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकारासाठी धाव फलक 32 धावा. सांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? समोर बघतोय मयूर सकपाळ, हरीश कडव हे दाखल झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. कामन परिसरातील हे नामचेन हस्ती, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. नुकताच आपण बघितला बॅटचं एज लागलंय. वेगवान चेंडू होता, यष्टीरक्षकाच्या आवाक्यापासून दूर होता. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सुद्धा चुकला गेलाय आणि लॉंग स्टॉपच्या दिशेने 4 धाव मिळाल्या. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 32. 32 धावा धावफलकावर 3 षटकांचा हा सामना आहे, त्यामुळे आपण बघतोय ही 30च्या पुढे गेलेली जाणारी धावसंख्या आहे ती द्वितीय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी थोडासा डोकेदुखी धरताना आपल्याला बघायला मिळेल. आता मात्र चांगला चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये आला होता सर, आणि बघितलं आपण की उजव्या हाताच्या फलंदाजाला हा नक्कीच अँगल बघायला मिळतोय. चांगला चेंडू टाकला गेलाय. गोलंदाजाने लाईन आणि लेंथ मध्ये चांगले सुधारणा केलीत आता, कारण या आधी सुद्धा चांगला चेंडू होता. गोलंदाजाने चांगली कामगिरी केली, शतरक्षकाची साथ त्याला मिळाली नव्हती. यष्टीरक्षकाने त्या ठिकाणी चूक केली होती. थोडासा डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये फेकला जातोय. त्या ठिकाणी शतरक्षक येईल महेंद्र जाधव, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. तोपर्यंत मला वाटतं 1च धाव मिळाली. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण की गडी या ठिकाणी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद झालेला आहे. सांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? तुझे हातावर टॅटू माझे नावाचं काढशील का? सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील का? धन्यवाद डीजे सागर, मी तुमच्यापर्यंत येणार आहे. आता पुढील होणारा मॅच सुद्धा तितकाच महत्वाचा असेल. न्यू बॉईज नागले विरुद्ध केतकी बॉईज खंडीपाडा या 2 संघादरम्यान होणारी पुढील लढत असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन थांबा. चालू असलेल्या मॅच मध्ये बघितलं आपण तर 2 गडी बाद झालेत, 3 गडी बाद झालेत. 3 गडी बाद 33 धावा.
हा चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळला जातो. शत्रुरक्षक आहे लॉंग ऑनचा चेंडूवरती गेलेला आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावेसाठी दोन्ही फलंदाज निघतात. तर चांगली फलंदाजी बघायला मिळते. 2 धाव्याने धावफलक थोडासा पुढे सरकत आहे. म्हणजे स्कोरर विजय भोई या ठिकाणी दर्शवतात. धावफलक 35 धावफलकावरती राखताना दिसतात. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आपण बघतो खंडीपाडा संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मात्र त्यानंतर अजून एक संघ जो आहे न्यू बॉईज नागले या संघाने सुद्धा टॉस बॉक्स मध्ये ते सुद्धा आलेले आहेत. थोड्याच वेळात आपण टॉस बॉक्स कडे जाणार आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅट वरती येत नाही. कावकॉर्नर क्षेत्रामध्ये प्रवीण परेड त्या ठिकाणी आहे. चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एक धावेचा सहजतेने पूर्ण 2 धावा सहजतेने पूर्ण झालेल्या आहेत. मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आय थिंक फलंदाज बाद झालेला आहे. 2 धावा. धाव संख्या 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष. जस्ट डीजे घरची सारी रेस टॉस धन्यवाद डीजे. टॉस करण्याकरता मी व्यासपीठावर विराजमान असलेले प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. आणि सोबत असतील ते म्हणजेच संतोष शेलार मामा या स्पर्धेकरता सर्वस्वी पणाला लावणारे संतोषजी शेलार मामा या नावाने प्रसिद्ध असलेली व्यक्ती. दोन्ही संघ या ठिकाणी चांगली योजना करूनच उपस्थित होत आहेत. बेस्ट ऑफ लक मयूर, बेस्ट ऑफ लक विकास. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. समोर आपण बघतायत शेलार मामा, संतोष शेलार, ज्यांची ही अथक मेहनत. आणि म्हणूनच आता टॉस बॉक्स मध्ये संतोष शेलार साहेबांसोबत आलेत. कामण गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, टेनिस विश्वातील नामचीन हिरा प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आता मला तरी वाटतं की दोन्ही कॅप्टनला सांगायला नको की या टॉस मध्ये काय आहे. टॉस करण्याकरता बघतायत प्रवीण पाटील. 3 चा मॅच असेल. कॉलिंग कोण करतोय? BGP. हो, हा तर सरळ निघून चाललाय. भारतीय जनता पार्टी असं त्या टॉस मध्ये दाखवलंय. मी मान्यवरांना विनंती करतोय की प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. कॅप्टन माझ्यासमोर आहेत. टॉस जिंकलाय मयूर माझ्यासोबत जोडला जातोय. मयूर चांगला खेळ केला. KPL मध्ये सुद्धा तू गाजलास. आणि आणि दुसरा जो आपण बघतोय तुम्ही सुद्धा चांगला खेळ करणारे खेळाडू आहेत. तर टॉस तुम्ही जिंकलाय. 3 षटकांच्या मॅच मध्ये तुमचा निर्णय काय असेल? बॅट फर्स्ट. फलंदाजी करताना सीमित 3 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल माराल आणि आता कोणावर जबाबदारी असेल? कारण ही दुसऱ्या फेरीमध्ये दुसऱ्या पायरीवर आपण चढतोय. मगाशी किरण मयूर खूप चांगले खेळ. आता पण चांगला परफॉर्मन्स कधी असं मला वाटते. म्हणजे तुमची ती अपेक्षा आहे की या खेळाडूंनी चांगला खेळ करावा. आता प्लेइंग 11 मध्ये काय बदलाव केलाय? एनी चेंजेस इन युअर टीम? नाही, सेम टीम असणार. समोरच्या संघाविरुद्ध तुम्ही लढणार आहात. बघितलं टायगर स्पोर्ट्स बीपीपाडा संघाला जो मजबूत संघ समजला जातोय त्या संघाला पराभवाचं पाणी पाजलंय. आणि या संघाविरुद्ध तुम्ही काय प्लॅनिंग केलंय? आमची 2 वेळा मॅच झाली, त्यांना 2 वेळा आम्ही हरवलेला आहे. हो मोठ्या हक्काने ते सांगतायत की आम्ही 2 वेळा त्यांच्यावर विजय प्राप्त केलाय. म्हणजेच आता तिसरूंदा तुम्ही जिंकण्याच्या तयारीमध्ये आहात. नक्की. बिकॉज टॉस तुम्ही इथे हरलात. टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. म्हणजे सध्या तरी तुमच्या मनाप्रमाणे सर्व झालंय. तुम्ही फिल्डिंग करणार आहात. चांगले सपोर्टर्स आहेत. याआधी आपण बघितलं की ओमसाई नागले संघ जरी पराभवाच्या छायेमध्ये गेला असला तरी त्यांचे काही सहकारी जे मित्र आहेत ते इकडे तुम्हाला सपोर्ट करण्याकरता आलेत. किती कमीत कमी धावसंख्येवर रोकाल त्यांना? 30च्या आतच त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. खूप चांगला परफॉर्मन्स टायगर स्पोर्ट्स बीपीपाडा संघाविरुद्ध तुमच्या संघाने दाखवलाय. आणि अशातच मग आता गोलंदाजीची लाईन काय असेल? कुठला गोलंदाज म्हणून तुम्ही प्रमुख अस्त्र वापरलाल? गोलंदाज तर मी स्वतः आहे. माझा भाऊ देवानंद आहे, एक सुनील आहे. तुमच्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेत की तीच टीम राहील जी मागचा मॅच खेळली? नाही, एक आहे बॅट्समॅन आहे आमच्यात आलेला आहे तो. त्याचं नाव कळू शकेल? अशोक पाचमारे. अशोक पासमारे. एक बदलाव यांच्या संघामधून केलाय. तर अपेक्षा करू मी दोघांकडून एक टफ मॅच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. हो नक्कीच. तुमच्याकडून नक्कीच. आवाज दोघांचाही जोरदार येतोय. दोन्ही संघाच्या कॅप्टन ज्यांना आम्ही शुभेच्छा देतोय. बेस्ट ऑफ लक. या मॅच करता तुमच्यासाठी हार्दिक शुभेच्छा असतील. तर अहवाल असा आहे टॉस बॉक्स मधून
केतकी बॉईज संघाच्या कर्णधारांनी खंडीपाडा संघाच्या कर्णधारांनी टॉस जिंकलाय मयूर याने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या धाडला जाईल ते पुढील मॅच मध्ये आपण बघणार आहोत. न्यू बॉईज नागले संघाला होणारा हा पुढील मॅच असेल. सरळ तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सध्या आहेत आमचे साथी कॉमेंटेटर प्रशांत आदवडे. ओव्हर टू यू. शुक्रिया सदैव हवा में गेंद और गेंद के नीचे आने की कोशिश लेकिन बहुत दूर गेंद है. दोनों लेने का मौका मिलेगा. स्वीप करने की कोशिश की थी और पहली गेंद पर 2 रन आए हैं. जीतने के लिए 36 रनों की जरूरत है. इतना बड़ा टोटल नहीं है. द गावदेवी स्पोर्ट शिलोतर की टीम ने बहुत ही बेहतरीन और शानदार गेंदबाजी की. अष्टविनायक स्पोर्ट की बात करें और बल्लेबाजों ने निराश किया है. लेकिन देखिए जो हमारे पास ने वो ख्वाब है, जो हमारे पास वो लाजवाब है. ये सोच के कि इनको गेंदबाजी करने की जरूरत है. हर चक्के के लिए सुदाम वल्विन की तरफ से 200 का इनाम मिलेगा. ये देखिए मैदान के अंदर एक बार फिर घुटना टेक तमाशा देख इनाम का नाम लिया और बल्लेबाज ने काम तमाम कर दिया गेंदबाज को. सवारी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये. अजय तुमड़ा एक बार फिर बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी करते हुए सुंदर स्ट्रोक बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़ गया थी. स्लॉग स्वीप करते हुए खिलाड़ी है लेकिन वो बन गए दर्शक बन गए दीवाने. रन संख्या 8 रन. ओवर की बात करें तो ये पहला ओवर प्रगति पर प्रवीण बरब गेंदबाजी कर रहे थे. मैन पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी, मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है. लॉन्गर का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखा हुआ है. उसी अंदाज में ये दूसरा है घुटना टेक तमाशा देख. कमाल कर रहे बल्लेबाज करने वाले बल्लेबाज अजय तुमड़ा. शुक्रिया डीजे. छक्का नंबर 2. क्या बात है. अब किसको नहीं कोई क्लू तो कोई नहीं है. गेंदबाज के लिए क्लू को नहीं है. और सागर क्या कहेंगे. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी. सवाल 400 रुपए का है. एक बार फिर इनको 400 रुपए मिलने वाले हैं. नक्कीच आणि हॅट्रिक साठी 500 रुपये जाहीर झालेत हरीश कडव यांच्या मार्फत. आता अजून 2 षटकार जर मारले बॅक टू बॅक तर संतोषजी शेलार आणि अमितजी शेलार यांच्या मार्फत 1000 रुपये लागू होतील. सर मी म्हणेन या ठिकाणी आपण रोबोट पिक्चर पाहिला असेल. त्याच्यामध्ये चिट्टी होता, इथे 80 आहे. माइटी ब्लो. यस, बहुत ही सुंदर बल्लेबाजी और हैट्रिक के लिए भी इनाम है. तो बिल्कुल हरीश कडव इनकी तरफ से 500 रुपीज मिलेंगे. बाहरी किनारा एक बार फिर बढ़ गया गेंदबाजी सुंदर. ये लाइन है जब बल्लेबाज अजय के रडार में गेंदबाजी होगा तो वो तो छोड़ने वाले नहीं. अपना पसंदीदा स्ट्रोक खेलेंगे. हॅन्सी कुर्निया जो कि दक्षिण आफ्रिका के जो बल्लेबाज थे इस अंदाज में बल्लेबाजी करते थे. नक्कीच आठवते मला एका दिवशी तर त्याने कॅमेऱ्यावरती डायरेक्ट बॉल घालवला तर कॅमेरावर पडता राहिला होता. मात्र इथे आपण बघतोय खुश झाले असतील ते शिलोत्तर संघाचे पाठीराखे आणि खास करून अमृत भोये जाम खुश झाले असतील आजचा हा परफॉर्मन्स बघून. बिल्कुल मैदान के अंदर दबाव है अब गेंदबाज के ऊपर. रन संख्या अगर देखें तो कुल मिलाकर 15 ऑन द बोर्ड. 36 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. मैदान के अंदर गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर और अष्टविनायक स्पोर्ट पलटपाड़ा के बीच मुकाबला चल रहा है. एक अनाउंसमेंट. विकेट हॅट्रिक साठी हरीशजी कडव यांच्या मार्फत विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. यहाँ देखिए मैदान के बाहर भी थोड़ा सा बैटल चल रहा है. बहुत अच्छी गेंद सही जगह पर सही ठिकाने में. फुटवर्क ज्यादा नहीं है तो एक बार फिर टाइमिंग अच्छी नहीं होगी. नरम हाथों से खेलते हुए बल्ले के बीचों बीच तो नहीं है. सिंगल लेने की कोशिश. पहले ओवर में रन संख्या 16 रन. बल्लेबाज ने मेला लूटा. ये देखिए सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती. उसी तरह से अजय के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. पहले ओवर में मेला लूटते हुए इन्होंने रन बनाए 16 रन. जीतने के लिए 36 चाहिए तो इसका मतलब 20 रनों की जरूरत है. गेंदबाजी में परिवर्तन होता है. ये और एक है शेर की झलक सबसे अलग. कमाल कर रहे मैदान के अंदर बल्लेबाज. अजय का जलवा जारी है. नतमोत्याची नाकामध्ये गए आंबा सवारी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये. शुक्रिया डीजे. इस खूबसूरत चक्के के साथ रन संख्या अब स्कोर आगे बढ़ चुका है 22 रन. 12 गेंदों में जीतने के लिए 16 रनों की कमाल की बल्लेबाजी करे. नक्कीच फलंदाजी तर चांगली होतेच. मात्र या ठिकाणी आदिवासी वसई तालुका क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत, सल्लागार आहेत जयवंतजी भडंगे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मंचावरती येण्याची त्यांना विनंती केली जाते.
गांव देवी स्पोर्ट्स शिलोतर की बात करें तो इनकी गाड़ी रम बम बम जा रही है। उसकी वजह क्या है? उसका ड्राइवर अच्छा है, चलाने वाला अच्छा है, और उसका नाम है अजय तुंबड़ा। हा, नक्कीच. आणि ज्या पद्धतीने आपण बघू शकतो की पुन्हा एकदा अमृत बॉय भरपूर खुश झाले असतील. सुदाम बुलबी इनकी तरफ से हर छक्के के लिए 200 का इनाम है। ऑलरेडी अगर देखें तो अजय तुंबड़ा के नाम पर 600 है, और बहुत ही अच्छी और पैसा वसूल बल्लेबाजी कर रहे हैं। मैदान के अंदर एक अच्छा मैच बिल्कुल हो सकता था, लेकिन गेंदबाजी के ऊपर हमला होता हुआ। गेंदबाजी की अगर बात करें तो पहले ओवर में रन संख्या 22, जीतने के लिए टोटल की बात करें तो इतना बड़ा टोटल नहीं है। अब गेंदबाज के लिए विकेट की सख्त जरूरत है। 12 गेंदों में 16 रनों की जरूरत है। 3 ओवर का मैच है। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ अब दूर वाले एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आए हैं। महेंद्र कामड़ी गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर पर बल्लेबाज महेंद्र जाधव। महेंद्र टू महेंद्र। महेंद्र जाधव यांना आपण बघतोय की त्याचं निकनेम आहे, त्यांना विजय लंगडा सुद्धा म्हटलं जातं. अतिशय चांगली फलंदाजी, चांगला क्लास आहे त्याच्याकडे. मात्र मागील वर्षामध्ये फ्लॉप ठरला होता. ब्लाइंड स्ट्रोक। इस बार गेंद को आंसर की तरफ खेलने की कोशिश की थी। बहुत ही बेहतरीन और शानदार गेंदबाजी। इनाम बहुत है, एक बार फिर इनाम देखिए हर चक्के के लिए। सुदाम वल्वी इनकी तरफ से 200 का इनाम है। इंसान कहता है पैसा आएगा तो मैं एक बार फिर कुछ करके दिखाऊंगा। स्ट्रोक अच्छा है बल्ले के बीचों बीच, लेकिन खिलाड़ी मौजूद है गेंद के नीचे आते हुए, और कोशिश बहुत ही बढ़िया। 2 रन लेने का मौका मिलेगा जीतने के लिए। 36, एक बार फिर टोटल इतना बड़ा नहीं है। एक बार फिर बहुत ही सुंदर और शानदार बल्लेबाजी। महेंद्र जाधव अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। एक एंड पर आप देखें तो बल्लेबाज अजय तुंबड़ा, इनके एरिया एक बार फिर स्ट्राइक होना चाहिए, मजा आएगा। एक सूचना आहे खंडीपाडा संघामार्फत, किरण धूम यांनी त्यांच्या संघाला जॉईन करायचं. किरण धूम सर की तरफ गेंद खेलते हुए, बल्ले के बीचों बीच नहीं, लेकिन गेंद गैप में जाते हुए स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद है। जब तक इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं, लेकिन वो क्लास नहीं। एक तरफ बल्लेबाज अजय के पास जो क्लास था, जिन्होंने 3 शॉट एक ही जो कि स्टाइल में खेले, घुटना टेक तमाशा देख, ये हर खिलाड़ी के पास नहीं होता है। बहुत सही समय पर इनका बल्ला गेंद की तरफ जाता है, बहुत अच्छी तरह से गेंद को परखते और बहुत बढ़िया तरीके से, सुंदर तरीके से गेंद को खेलते हैं। रन संख्या कुल मिलाकर 26 रन, जीतने के लिए टोटल बड़ा नहीं। अब देखिए समीकरण क्या बना हुआ है। 9 गेंदों का खेल शेष, 12 रनों की जरूरत। ये चलिए, आग जो है दोनों तरफ बराबर की लगी हुई है। एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर है। एक तरफ नाइला है, दूसरी तरफ दैला है। एक तरफ खाई है, दूसरी तरफ कुवाई। करे तो क्या करे। आठ गेंदों का खेल जैसे 6 रनों की जरूरत है। धुआंधार बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। ये सुंदर गेंद है, ये लाइन है। अगर इस लाइन से आपको गेंदबाजी करनी थी, आप छोटी गेंदबाजी करेंगे ना, तो ये नींद से उड़कर भी आएंगे और बड़ा शॉट खेलेंगे, आपको बख्शेंगे नहीं। हो, नक्कीच. महेंद्र कांबळे यांचा विचार केला तर कॉमन क्रिकेट मधला अँडरसल म्हटलं जातं त्याला. मात्र इथे थोडीशी सुधारणा केलेली, मात्र भरपूर उशीर झालेला असं म्हणावं लागेल. मात्र अजून सुद्धा काही समाप्त झाले नाही, अजून डॉट दिलेची गरज असेल. यह बिल्कुल अच्छी गेंद है। इस लाइन से आपको एक बार फिर निरंतरता के साथ गेंदबाजी करने की जरूरत थी। ओवर समाप्त है। 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 33 रन, जीतने के लिए यहां से और 5 रनों की जरूरत है, और 6 गेंदों का खेल है। वैसे अगर देखें तो इस मैच में वापस भी आ सकते हैं, लेकिन सबसे बड़ा फैक्टर रहेगा सागर, मेरे हिसाब से वो विकेट। छोटा सा ब्रेक के साथ कहानी बताने के लिए वापस आएंगे। धन्यवाद विजय, धन्यवाद. इथे आपण बघू शकतो या ठिकाणी शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव जोपर्यंत होत नसते तोपर्यंत सामना समाप्त होत नसतो. आणि पाहूया काय घडतंय. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. सामना कुठपर्यंत जाईल, कोणाकडे जाईल हे म्हणू शकत नाहीये. गोलंदाजीचा क्लास या ठिकाणी आपण आपल्याला बघायला मिळेल, की मग फलंदाजी चांगली होताना बघायला मिळेल. बिल्कुल खुद के ऊपर यकीन रखने की जरूरत है। खुद के ऊपर रख यकीन, आपके भी दिन आ सकते हैं हसीन। एक बार फिर ये मुकाबला बनाने के लिए खुद के ऊपर जो विश्वास है वो जताना होगा। जागो प्यारे मोहन, ये मैच अभी भी बन सकता है। 6 गेंदे 5 रनों की जरूरत। कंपल्सरी चेस, ये प्लस पॉइंट है क्रिकेट में। कंपल्सरी चेस जो हमारे मुंबई की जो खेल है, एक बार फिर वहाँ एक अलग नियम के साथ खेला जाता है। टाई की बात अलग होती है, जो कि पुणे में मैंने देखा, जब टाई हो जाता है तो मैच सुपर ओवर होता है। अलग अलग नियम है।
पहली गेंद बहुत अच्छी है, मैच समाप्त नहीं हुआ है, टीव्ही ऑन रखे, मैच ऑन है, 5 गेंदे 5 रनों की जरूरत है, कहानी ऐसी समाप्त नहीं होने वाली. नाही, मी म्हटलं होतं की शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या धावेपर्यंत क्रिकेट समाप्त होत नसतो. आता मात्र इथे क्रिकेट थोडासा खुललेला आहे आणि गोलंदाजाने आपला दर्जा दर्शवलेला आहे आणि त्याने ठरवलेलं आहे की गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करणार आहे. लेंथ अच्छी है, सबसे बड़ी बात. ओ ये भी गेंद इतनी अच्छी नहीं थी, लेकिन एक घूम कर खेलने की कोशिश, विकेट बहुत बड़ा. अब देखिए क्या होगा, अब आउट किया इन्होंने. आदरणीय सन्मान्य दिनेशभाई म्हात्रे हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. राजूभाई म्हात्रे यांचे बंधू आहेत. चार गेंदों का खेल से जीतने के लिए 5 रनों की जरूरत है. मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है. टोटल बड़ा नहीं है, लेकिन बैटल बड़ा चल रहा है मैदान के अंदर. नक्कीच व्यासपीठावरती दिनेशजी म्हात्रे सरांचं आगमन झाले. सर, आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या या बीजेपी चषक 2021 मध्ये आम्ही आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. सामना खूपच चांगल्या पद्धतीने रंगला आहे आणि ज्या पद्धतीने सामना रंगलेला आहे आपण बघू शकतो की जो सामना होता 6 चेंडू 5 धावांची गरज आहे, आता 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने अजय खेळतोय मात्र तो नॉन स्ट्राईकवरती उभा आहे आणि जो फलंदाज बाद झालेला आहे त्याने मात्र 2 चेंडू खर्च केलेला आहे. दिमाग के बत्ती को नहीं जला पाए बल्लेबाज. अब देखिए 6 गेंदों में 5 चाहिए, 5 गेंदों में 5 चाहिए, तो आप सिंगल ले सकते थे. लेकिन आज टेनिस क्रिकेट के खिलाड़ी को कौन बताएगा, छक्का मारने के लिए जाते हैं, बड़े शॉट खेलने के लिए जाते हैं. बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद को ऑन साइड पर पुल करना चाहते थे, लेकिन इतनी जगह नहीं थी. अब स्ट्राइक, ये बेहतर है. अभी भी मुझे ये नहीं लगा कि ये बल्लेबाज जो है वो जानबूझ कर सिंगल ले रहा है. इस गेंद को भी बड़े शॉट में कन्वर्ट करना चाहते थे. 3 गेंदों का खेल से 4 रनों की जरूरत है. आर पार की लड़ाई मैदान के अंदर चलती हुई एक अच्छा मुकाबला जरूर देख रहे हैं अष्टविन एक्सपोर्ट और गावदेवी शिरोत्तर के बीच. आएगा मजा. अब गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी के लिए आकाश तैयार है. कुठपर्यंत हा सामना संपवला जाईल. जसं म्हटलं होतं की बकरी की माँ कब तक खैर मनाएगी, कुठपर्यंत हा सामना वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण की आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केलाय तो अजय तुमडा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय स्ट्राइक वरती आलेला है. सागर, मैं इनकी सोच देखना चाहता हूँ, किस सोच के साथ बल्लेबाजी करेंगे, क्योंकि खेलने के अलग अलग तरीके होते हैं. एक तरीके में जरूर बताऊंगा, लेकिन अब इनका तरीका क्या है, इरादे क्या हो सकते हैं, तरीका क्या हो सकता है, वो देखना बहुत जरूरी है. हौसले बुलंद है गेंदबाज के, बहुत अच्छी गेंदबाजी की है. आने वाली गेंदों की बात करें तो 3 गेंदों का खेल से जीतने के लिए 4 रनों की जरूरत है. फील्डिंग देखिए, स्टेटमेंट पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद. ओहो हो, वाह भाई वाह, इस मैच में गेंदबाज ने भी जान डाली है. मैंने इसीलिए कहा कि मैं तरीका देखना चाहता हूं. इरादे क्या है बड़े शॉट के, आपके लिए जरूरत क्या है. 3 गेंदों में 4 रन, समीकरण क्या है, 2 गेंदों में 4 रन. प्रॉब्लेम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उससे बड़ा करता. हो, नक्कीच नक्कीच. जसं म्हटलं होतं की 1 रुपयाचा शिक्का जर तुम्ही लांब पकडला तर तो लहान दिसतो, मात्र डोळ्यावरती पकडला तर काही काळ तुम्हाला काही क्षेत्र अख्ख्या डोळ्याचं क्षेत्र तो बंद करून टाकतो. हवा में गेंद ले लीजिए भाई, मैच बना. बल्लेबाज ने गलती की, गलती से मिस्टेक वाला गाना मैदान के अंदर बजता हुआ हमारे यहाँ भी गाना बजने वाला है. आता काय करायचं, काय ठरवायला हवं अजय याने. आता आपण बघू शकतो कारण की महेंद्र याने 2 चेंडू डॉट केले. त्यानंतर आपण बघतोय की राकेश याने 1 चेंडू खर्च केला आणि त्याने 1 धाव बनवलेली आहे. मात्र त्यानंतर हा एक चांगला फलंदाज आपण बघतोय मागे ठेवलेला प्रवीण परेड. हा मी म्हणेन या ठिकाणी जर बघितलं तर प्रवीण परेड याला थोडंसं पुढे यायला होतं, मात्र तो मागे आलेला आहे. चूक झाली की नाही चेंडूचा रिझल्ट ठरवणार आहे. एक गेंद 4 रनों की जरूरत है, कंपलसरी चेज है. लेकिन एक बात मुझे समझ में नहीं आती, इस टेनिस क्रिकेट के किताब में वो सिंगल है या नहीं. सिंगल आपको क्या चाहिए, 6 गेंदों में 5 चाहिए, आप चौके छक्के के लिए जा रहे हैं. आप देखिए करीब लेके जाके भी समाप्त कर सकते हैं धोनी स्टाइल, लेकिन इनका अंदाज अलग है. ये शाहिद अफरीदी स्टाइल समाप्त करने की कोशिश कर रहे थे. अब दबाव है, सामना अजून सुद्धा बाकी आहे. 2 चीजें, मैच तो बना हुआ है, लेकिन अब ऊंट किस करोड़ पर बैठेगा ये किसको मालूम नहीं है. कालच्या दिवसामध्ये गोल्डन षटकार बघायला मिळाला होता प्रताप यांच्या मार्फत, आज प्रश्नचिन्ह आहे. आसमान की तरफ गेंद जाते भी, यहां गेंद उड़ी उड़ी जाए. गलती से मिस्टेक यहां से भी हुई है, तीर कमान से निकल चुका है. बल्लेबाजी करने वाली टीम मैदान के अंदर जाएगी. चलिए मैदान के अंदर हैंडशेक के लिए जाना है, हैंडशेक के लिए जाना है.
पैसा वसूल मैच समाप्त हुआ। रोचक मुकाबला मैदान के अंदर समाप्त हुआ। बीजेपी चषक 2021 को सुपरहिट करने के लिए इस तरह का मैच आना बहुत जरूरी था। एक बार फिर शाम के वक्त पर बहुत ही जबरदस्त देखिए ये माहौल बनता हुआ। कमाल का कैच एक बार फिर इन्होंने लिया था लॉग ऑन पर। उसके बाद में जो काऊ कॉर्नर पर